आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करते श्रवण गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुडी पण्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीक वाटे देवा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार वादी सद्गुरु दास तुका वादी सद्गुरु दास तुका वादी सद्गुरु दास तुका आपुलिया हिता जो असे जागत धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीक वाटे देवा अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्यासाठी सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर माझे सर्व गुणीजन व नकुंबे फाट्यावरचे वारकरी शिक्षण संस्थेतले सर्व विद्यार्थी सर्वांच्या समवेत जो अभंग म्हणून दाखवला अभंग जगतवंदनी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा आहे। अभंगाचे 4 चरण आहेत। या अभंगाच्या द्वारा सात्विक कन्या पुत्र जे आहेत अखंड विठोबाचं चिंतन करणारे जे कन्या पुत्र आहेत त्यांच्या माता पितांची विशेषता आणि ते माझ्यासाठी किती विशेष आहेत अशा प्रकारचा जगद्गुरु तुकोबाराय हा भाव व्यक्त करतायत। विठ्ठला विठ्ठला श्री गोरख दयाराम पाटील यांना नातुरत्नाचा लाभ प्राप्त झाला। श्री योगेश गोरख पाटील यांना पुत्ररत्नाचा लाभ आणि त्या निमित्ताने ही कीर्तन सेवा अर्थात बारशाची ही कीर्तन सेवा। एकदा मी 6 वर्षापूर्वी आमच्या भाऊसाहेब वरसाडेकर यांच्याकडे बारशाच्या कीर्तनानिमित्ताने आलो होतो। तो बाजूला बसलेला हिरा कृष्णा आणि आजही बारसे या वर्धडीकरांना आधी धन्यवाद देतो। एवढ्या गारठ्यात सुद्धा तुम्ही बसलायत, फक्त शेवटपर्यंत तुम्ही मला सोडून जाऊ नका म्हणजे माझ्या धन्यवादाला किंमत असेल। विठ्ठला 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 योगेश भाऊची परिस्थिती अख्ख्या वर्धडीकरांना माहिती आहे। एका पायाने पंगू असताना सुद्धा परिवारातील सर्व सदस्यांची शुश्रूषा सेवा या व्यक्तीकडून होते। तुमच्याकडे पैसा किती याच्यापेक्षा तुमच्यात माणुसकी किती याला महत्त्व आहे आणि या माणुसकीला घेऊन ती व्यक्ती आपला संसार करते। काही धनवान आहेत पण संतान नाहीये, काही धनवान आहेत संतान आहे परंतु संस्कार नाही आहेत। एखादा परिवार असा असतो
तिथं धनाची कमी असते, पण संस्कार रूपी धनाची विशेषता असते. विठ्ठला विठ्ठला माझ्या मागे उभे असलेले जे छोटे छोटे लेकरं आहेत, हे भविष्याचं महाराष्ट्राचे रत्न आहेत. हे लेकरं ज्यांचे असतील त्या मुलांचे माता पिता खरंच धन्यवाद देण्यायोग्य आहेत. कारण आज लोकांकडे पैशांची कमी नाहीये, पण संस्कारच नाहीयेत. मी थोडस विचित्र बोलतोय असं किंवा वैचित्र आहे माझ्या बोलण्यामध्ये असं नाही, पण प्रत्येक गावाला जर तुम्ही बघितलं, या वरझडी गावात नसेल तर फार चांगलं आहे, पण 100 मुलं दारू पिणारे सापडतातच. मी खंत व्यक्त करतोय असं नाही किंवा उपेक्षा करतोय असं नाही, परंतु भविष्यासाठी किती मोठा चिंतेचा विषय आहे. 10 एकर जमीन असलेला बाप आणि मुलगा जर दारू पिऊन घरात त्याचा तांडव सुरू करत असेल, तर त्या बापाच्याकडे पैसा असून भिकारी. म्हणून बारशाचं निमित्त का असेना, पण माझ्या नारायणाला मी प्रार्थना करेन, योगेश वो ड्रायव्हिंगचं करतात काम असं मला वाटतंय. ती व्यक्ती, त्या व्यक्तीची गाडी एक पाय पंगू असताना सुद्धा रस्त्यावर चालते, पण मी भविष्यासाठी देवाला प्रार्थना करेन, हा मुलगा, याची गाडी संस्काराची इतकी सुंदर असावी की त्याच्या निमित्ताने गावाचंही नाव रोशन व्हावं आणि परिवाराचंही नाव रोशन व्हावं. इथं मी भेद करणार नाही, केवळ मुलाच्याच कीर्तना निमित्ताने मी देवाकडे आशीर्वाद मागत असेल असं नाही. एखादी मुलगी तिचं बारसं का असे ना, त्या निमित्ताने सुद्धा मी देवाकडे आशीर्वाद मागत असतो. म्हणून या रत्नाला देवाने आरोग्य द्यावं, आयुष्य द्यावं, देवाने पैसा द्यावा, देवाने विशेष प्रकारची बुद्धिमत्ता द्यावी, ही देवाकडे प्रार्थना करतो. तसे बरेचसे श्लोक असतील, बरेचसे दोहे असतील. कबीर महाराजांची भाषा तर फार गोड आहे. ज्या आईला उदार मुलगा, ज्या आईला संत मुलगा, ज्या आईला शूर मुलगा होत नसेल, ती आई वांज बरी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काही मुलांची अशी अवस्था आहे, त्यांच्यापेक्षा तो पाळीव कुत्रा शहरात, त्याला किंमत आहे पण त्यांना किंमत नाही. काही बापांची अशी अवस्था आहे, त्यांना मुलं असून सुद्धा ते अनाथ आहेत. काही मुलांना आई वडील असून ते अनाथ आहेत, आणि काही बाबाला आईला मुलं असून ते अनाथ आहेत. म्हणून असा अनाथपण या लेकरांच्या जीवनामध्ये, या लेकराच्या जीवनामध्ये येऊ नये. म्हणून जननी जने सो भक्त जने, यादाता या शूर, नाही तो जननी वांज भली क्यू खोबे नूर. म्हणून या योगेश भोचा मुलगा हा सुसंस्कारित असावा. कारण या वरझडी गावाचा एक इतिहास आहे. वरझडी गाव आणि आराव्याची शिव एक आहे, लक्षात ठेवा. काय, फक्त एका डोंगराचा आड आहे, आणि वरझडीचा आराव्याचा फार जवळचा संबंध, हे मला माहिती आहे. इथल्या मुली तिकडे, तिकडच्या मुली इथे, आराव्याशी जवळचा संबंध असल्यामुळे वरझडी गावाचा 7-12 आमच्याकडे असेलच. या वरझडी गावात कष्ट करणारा समाज खूप आहे. डोंगरावर असलेलं गाव आहे, एवढी जमीन पाहिजे तितकी भारी नसेल, पण कष्ट करत असलेला हा समाज असल्यामुळे या गावातलं उत्पन्न परिसरात सर्वात जास्त असतं. पैसा आहे, कष्ट करण्याची ध्यानात आहे. फक्त एवढीच प्रार्थना आहे देवाला की या गावातला प्रत्येक, पुढे इथून पुढे किंवा मागे जे 10-15 वर्षापूर्वी जन्माला आलेले लेकर आहेत, यांचे संस्कार सुंदर असावेत. कारण संस्काराशिवाय संस्कृती नाही, संस्कार संस्कृतीशिवाय धन नाही, आणि धनाशिवाय, संस्कृतीशिवाय, संस्काराशिवाय नीती नाही. आणि संस्कार, धन, संस्कृती, नीती त्याच्याशिवाय भक्तीची वृद्धी होत नाही. आणि जिथं भक्ती असते तेच धन्यवाद देण्यालायक असतात. विठ्ठला विठ्ठला. महाराज, एखादा भाषण देणारा नेता लोकांचे धन्यवाद व्यक्त करत असेल वेगळी भूमिका आहे, पण एखाद्या कीर्तनकाराकडून, एखाद्या साधूकडून
ज्या परिवाराला धन्यवाद दिले जात असतील त्या परिवारात एक तर संस्कार विशेष असतील, एक तर चरित्र विशेष असेल. पुनश्च मी या मुद्द्यावर येतोय, वर्धडीकर माझे सर्व जवळचे आहेत म्हणून मी सांगतोय, तुम्ही पैसा असेल ना तर त्याचा उपयोग संस्कार मुलांचे वाढावेत याच्यासाठी जास्त करा. पैसा असलेला बाप फाशी घेताना मी पाहिलेला आहे. पैसा असलेला बाप मी विहिरीत उडी टाकलेला पाहिलाय. का? त्यांनी असं पत्रात लिहून दिलेलं आहे की माझ्याकडे पैसा भरपूर होता, परंतु ज्याच्या आधाराने मी जगण्याचा संकल्प केला होता तोच मुलगा जर मला घरात दरवाजा बंद करून मारत असेल तर त्याच्यापेक्षा स्वतःच्या हाताने मेलेलं बरं. म्हणून हे संस्कार योगेश भाऊच्या मुलाच्या मध्ये नसावेत. आणि कधी कधी असं असतं महाराज, जो माणूस अख्खं जीवन चांगलं वागून जातो त्याच्या घरातच एखादा विद्रोही जन्माला येतो. आणि एखादा विद्रोही असतो, अख्ख्या गावात माहिती असते याच्यासारखा नालायक नाही, पण त्याच्याच घरात चांगला येतो. एखादा खूपच विचित्र असतो परंतु घरात चांगली संतान येते. हा पूर्वजन्माचा काहीतरी विशेष असेल. कारण मुलांमध्ये 5 प्रकार पडतात. एक मुलगा तो ऋणी असतो, एक मुलगा शत्रू असतो, एक मुलगा कीर्तिमान असतो, एक मुलगा सेवक असतो आणि 5वा मुलगा तो संत असतो. विठला 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 मी जास्त त्या घटनेला विस्तार देणार नाही. आताच आपल्या परिसरात आजची घटना आहे. लग्नाला फक्त 7 महिने झाले होते आणि त्या लेकराला दवाखान्यात 12 लाख रुपये लागलेत. लग्नाच्या टायमाला 3 लाख रुपये लागलेले होते. मुलगी होती. 15 लाख रुपये खर्च आला लग्न झाल्यापासून आणि ते लेकरू आज मृत्यू लोकांना निरोप देऊन निघून गेले. हे तुम्हाला माहिती असेल ती घटना, मी सांगणार नाही त्या गावाचं नाव. काही मुलं जन्माला आल्यापासून दवाखाना सुरू होतो आणि तो बाप त्या मुलाच्या मोहापोटी, परिवाराच्या मोहापोटी 22 वर्षाचा होईपर्यंत त्याचा खर्च करत असतो. आणि परिणाम असा होतो, एवढा खर्च करून सुद्धा कामी येत नाही. मुलगा मरतो तेव्हा लोक म्हणतात असं काय बिचाराने केलं असेल. तर याच्या मागचं कारण असतं अण्णा, दादा, अक्का, माई. लक्षात घ्या, जो मुलगा आपल्या घरी जन्माला आल्यापासून खर्च करायला लावतोय तो मागच्या जन्मातला एक तर वाणी असेल, मारवाडी असेल, नाहीतर आपण ज्याच्याकडून कर्ज घेतलं असेल तो आले. म्हणून या जन्मात मरण्याच्या आधी 1 रुपया जरी कोणाचा असेल तरी देऊन जा. आणि चोरी ज्याची केली जाते, ज्याच्या द्वारा केली जाते त्याला तर महाराज असे अनेक रोग सांगितलेत. तुम्ही पहा, तुम्हाला वाटतं मी काही वाईट केलेलं नाही तरी मला मुडीभात का व्हावा, माझं पोट का खराब व्हावं, माझा गळा का खराब व्हावा. ते डॉक्टर वगैरे जे असतील ना त्यांचे सुद्धा आपण कुठेतरी बुडवलेले असते. म्हणून कोणाचे 2 नंबरचे कधी खाऊ नये. म्हणून शेतकरी जीवन जगत असताना का बरं एवढा आनंदित असतो. बिचाऱ्याच्या जीवनामध्ये भरपूर संकट येतात. कधी खूप पाऊस पडून जातो, कधी खूप पडतच नाही. आणि पडला बोंड चांगले दिसतात पण मध्ये आड्या पडलेल्या दिसतात. तो या संकटांना घाबरत नाही. त्याचा जन्माला आल्यापासून त्याने वाहिलेलं आहे. या वर्षी त्याने कांद्याला 4000 रुपये भाव पाहिला, स्वतःचा कांदा त्याने विकला. परंतु पुढच्या वर्षी तो असाच सुद्धा फेकू शकतो. त्याच्यासारखा उदारही कोणी नाही आणि त्याच्यासारखा सण करणाराही कोणी नाही. शेतकऱ्याची निधडी छाती असते, परंतु जेव्हा परिवारावर परिणाम होतो, जेव्हा मुलगा नालायक निघतो त्या दिवशी शेतकरी कशी का निधडी छातीचा असे ना, किती का धैर्यवान असे ना, पण त्याला मरावं वाटतं. म्हणून ऋणी मुलगा असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही जास्त चिंतन करू नका. फक्त खर्च करा, मोह धरू नका. एक ऋणी, दुसरा शत्रू. काही मुलं शत्रू आहेत की ज्यांच्यामुळे बाप बदनाम झाला. काही मुले शत्रू आहेत ज्यांच्यामुळे बापाला खालीमान घालावी लागली. काही शत्रू आहेत अख्खा परिवाराला उद्ध्वस्त व्हावं लागलं. हा शत्रू मुलगा असतो. इतिहासामध्ये नाव आहेत त्यांचे. औरंगजेब हा शत्रू मुलगा होता. कंस हा शत्रू मुलगा होता. कंसाने सुद्धा आपल्या बापाला तुरुंगात टाकलं होतं आणि औरंगजेबाने आपल्या बापाला सुद्धा तुरुंगात टाकलं होतं. म्हणून तुमच्या घरामध्ये जर काही अशा घटना घडत असतील की मुलाला पाया पडून सांगून सुद्धा ऐकत नसेल, बाप समजत नसेल मुलाला, समजून घेणे तो तुमचा शत्रू मुलगा आलेला आहे. आणि एक तिसरा प्रकार आहे तो कीर्तिवान असतो.
काही मुलांमुळे बापाचं नाव आहे, काही मुलांमुळे कोणाचं नाव आहे? नरेंद्र दामोदर दास मोदी. काय नाव? नरेंद्र दामोदर दास मोदी. दामोदर दास मोदी यांना समाज ओळखत होता का आधी 10 वर्षापूर्वी? पण नरेंद्र दामोदर दास मोदी, आज दामोदर दास मोदी का प्रसिद्ध आहेत? नरेंद्रांमुळे. कोणामुळे? एखादा आता ही मुलगी पहा, ही मुलगी आहे, हा मुलगा इकडे रे, याला मी कालही बोलवलं होतं. हा यांचा नातू आहे. कोणाचा? हा एवढा कदाचित आमच्या क्षेत्रामध्ये प्रवीण झाला तर हा अख्ख्या हटकर पाटील समाजामध्ये त्याच्या कुळाचं नाव रोशन करेल. नुसतं त्याच्याच हटकर पाटील समाजामध्ये नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याच्या बापाचं नाव रोशन करेल. नाही तर त्याच्या बापाला फक्त शेतकरी म्हणून त्यांच्या गावापुरती ओळख असेल, पण हा जर भविष्यात मोठा झाला तर अख्ख्या महाराष्ट्रात त्याच्यामुळे त्याच्या बापाचं नाव, त्याच्या आजोबाचं नाव असेल. काय होईल सांगता येत नाही. काल मी त्याला फक्त कडीवर घेतलं तरी तो आज माझ्याजवळ आलेला आहे. तू ना मामान गाव कराय आई, मामान गाव आहे बस मग. वा, आज या टोप्या हे धोत्र संपत चालले महाराज. 70 वर्षाचे होऊन जातात, काळी मेहंदी लावलेली असते, मूच काढलेले असते, ओळखता येत नाही हे नवरदेव आहेत का दल्ला आहेत. पण याच्यासारखा प्रकार महाराष्ट्रात कुठेच नसेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दशरथ महाराज चक्रवर्ती सम्राट होतेच, नक्की होते. आमचे भैयाभाऊ यांचे वडील सुद्धा समाजामध्ये कुठे प्रचलित असतील, पण आज मुकेश पाटील म्हटलं म्हणजे अख्खा महाराष्ट्र ओळखतो. आमचा वरसाडे, आमचा भाऊसाहेबचे वडील मला माहिती होते. आमच्या गावचे काहीतरी लागतात ते थोडे थोडे, ते बिचारे आपली आपली टपरी चालू असेल, जुन्या काळात गवाई असायची ते करत असतील. पण आज भाऊसाहेब मुळे अख्ख्या महाराष्ट्रात वडिलांचंही नाव आहे, भावाचंही नाव आहे. ही इकडं म्हणून मुलामुळे सुद्धा बाप प्रचलित होत असतो. पण मुलाने अहंकार करू नये, मनामुळे तुमनं नाव आहे. त्याने बी ध्यान मा ठेव, मन बाप येते मी. दशरथ महाराज जे प्रेम मुलावर करत होते, रामांवर करत होते, आजचा बाप तसं करत नाही असं नाही, तेच प्रेम करतात. करत नाही योगेश महाराज? करतात. आता योगेश महाराजही प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे वडील त्यांच्यापुढे प्रसिद्ध आहेत. तुम्ही इतका वडील नाही ना. अण्णा, मुलाचं बापाचं प्रेम नसतं का? खूप असतं, खूप प्रेम करतो बाप. मी तर म्हणेल आईपेक्षा जास्त मुलावर प्रेम बाप करतो. फक्त ती थेअरी समजत नाही, शब्द वेगळे वापरतो. नालायक, तुम्ही मायना, असा काय तर गरज काय राहते त्या मला येते नाही आखो. बाबा 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 अशी लँग्वेज आहे. आधार महाराज त्यात तुमच्या पुऱ्या पाठ होतील, कारण तुम्ही ज्या गाव आहेत पुऱ्या गाया पाठ राहते. तो पोऱ्याला फक्त बापना गाया दाखाती, पण बापनं प्रेम दाखवत नाही. दशरथ महाराजांकडून थोडी चूक झाली महाराज, फार मोठी चूक झाली असं नाही, थोडी चूक झाली. दशरथ महाराजांना वाटत नव्हतं कैकई अशा प्रकारचा वर मागून घेईल. कैकईच्या मनात असं शिस्त आहे मंथरेच्यामुळे, हे दशरथ महाराजांना माहिती नव्हतं. पण तिने जेव्हा पहिल्या वराने दशरथांना अयोध्येचं सिंहासन मागितलं आणि दुसऱ्या वराने रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास मागितला, तेव्हा दशरथ महाराजांचं जे रामप्रेम आहे, जे पुत्रप्रेम आहे ते दिसतंय. ठीक आहे, धृतराष्ट्र इतिहासातला सर्वात मूर्ख बाप म्हणून त्याचा परिचय असेल. धृतराष्ट्र सारखा मूर्ख बाप इतिहासामध्ये झाला नाही असं म्हटलं जात असेल, पण धृतराष्ट्राचं प्रेम हे मुलावर होतं म्हणून तो मूर्ख ठरला. बाप कधी कधी समाजाच्या अपमानाला, बदनामीला सहन करत असतो, पण मुलावरचं प्रेम त्याचं तसंच ठेवत असतो. जेव्हा विश्वामित्र ऋषी रामचंद्रांची मागणी करतात, विश्वामित्र ऋषींना दशरथ महाराजांनी स्पष्टपणे सांगितलंय
चौथे पण पाये सुतचारी, चौथे पण पाये सुतचारी, राम देत नहीं बनई गोसाई। किती शब्द गोड आहेत। सब सुतम नोई प्राण के नाई, सर्व पुत्र मला माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडतात। परंतु पुढचा एक शब्द आहे, राम देत नाही बनई गोसाई। पण मी राम नाही देऊ शकत, कारण राम म्हणजे माझा प्राण आहे। ज्या दिवशी माझ्या डोळ्यांच्या समोर राम वनात जाईल किंवा कुठे जाईल ना, तेव्हा माझे प्राण शिल्लक राहणार नाहीत। विश्वामित्र ऋषींसारख्या महात्म्यांना, तपस्वी ऋषींना सुद्धा जर दशरथ महाराज अशा प्रकारचं आपल्या मुलाविषयीचे प्रेम व्यक्त करू शकतात, तर कैकेयीला ते समजत नसेल का? म्हणून बापाचं प्रेम एक विशेष असतं। म्हणून कीर्तिवान मुलगा जर बापाचं नाव वाढवत असेल ना, बापाला आतून खूप आनंद वाटतो। म्हणून हा मुलगा एक तर कीर्तिवान असावा, शत्रू नसावा, ऋणी नसावा, चौथा प्रकार सेवक असावा। काय तुम्हाला इतिहास माहिती? श्रावणाच्या आई वडिलांचं नाव कोणाला माहिती नसेल, पण श्रावणाचं नाव प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे। अनपढ व्यक्तीला सुद्धा श्रावणाचं नाव माहिती आहे, शिक्षित व्यक्तीला सुद्धा श्रावणाचं नाव माहिती आहे, नास्तिकाला सुद्धा श्रावणाचं नाव माहिती आहे, आणि भक्तांना सुद्धा श्रावणाचं नाव माहिती आहे। आजही इतिहासामध्ये किती मोठे संत झाले असतील, किती मोठे सुपुत्र झाले असतील, तरी देखील श्रावणांना एक नंबर दिला जातो सेवकांमध्ये। विठाला 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 ऐका त्याचे गुण, आई बापा गळे वाला जातो काशीला घेऊन बाळ श्रावण। ऐका त्याचे गुण, बाळ श्रावण। अभंग नसेल पण गोड वाटत। आई बापा आंधळे वान जातो काशीला घेऊन, या सेवक बालकामुळे, या सेवा करणाऱ्या बालकामुळे रामरायांना प्रगट व्हावं लागलंय। कोणी म्हणत असेल मनु महाराज शत्रुपा राणींनी लाख वर्ष तपस्या केली, तेव्हा भगवान राम हेच मनु महाराज जेव्हा दशरथ बनून आलेत तेव्हा त्यांच्या घरी पुत्र रूपाने प्रगट झालेत। पण माझा विरोध आहे या बाबतीत, असं नाही, पण मी माझं मत मांडेल की श्रावण बाळामुळे आई वडील दशरथ बनलेत आणि राम प्रगट झालेत। मुलगा सेवक असला तर दिव्यता आहे, आणि पाचवा मुलगा संत। संत बनणं इतकं सोपं नाही, संत बनना कठीण है, संत बनना कठीण है। संतांचे कपडे घालणं सोपं आहे महाराज। मी सुद्धा पांढरे कपडे घातले का संत, मी दाढी वाढवली का संत, माझ्या मागे 10 लाख लोक फिरायला लागले का मी संत, माझा मोठा मठ झाला की मी संत। स्वतःला ही पदवी कोणी लावू शकतं। मी तर वर्तमान काळामध्ये भरपूर पदव्या पाहतोय, कोणी आचार्य,
कोणी मंडलेश्वर, कोणी महामंडलेश्वर, कोणी महंत. अरे रे रे रे, पदव्या भरपूर आहेत. स्वतःला संत म्हणून घेणं सर्वांना जमतं बरं. संत कहना आसान है, कठिन है संत का पंथ. काम क्रोध को जीता नहीं, संत नहीं वो जन. पण असा मुलगा ज्यांच्या घरात जन्माला येत असेल, लोक म्हणत असतील ज्ञानोबारायांच्या वडिलांनी संन्यास आश्रम स्वीकारून सुद्धा ग्रस्त आश्रम स्वीकारला, ते चुकीचं झालं असं जरी मूर्ख लोकांच्याकडून आरोप होत असेल, पण ज्ञानोबारायांच्या वडिलांनी संन्यास सोडून ग्रस्त जर स्वीकारला नसता आश्रम, तर आज ज्ञानोबाराय जगाला दिसले असते का? नाथ बाबा, तुकोबाराय, मीराबाई, जनाबाई असे जे जे कोणी महान आत्मा आहेत, हे संत आहेत, हे ज्यांच्या घराच्या जन्माला येतात महाराज, ते तेच कुळ पवित्र होतं असतं नाही. इकडचंही कुळ पवित्र होतं, तिकडचंही कुळ पवित्र होतं. म्हणून असा दिव्य मुलगा ज्या घरात असेल, असे दिव्य मुलं ज्या घरात असतील, त्यांचे आई वडील धन्य आहेत. म्हणून तो शब्द तुकोबारांचे दुसऱ्या चरणात आहेत. कन्या पुत्र होती जे साथी ग, उडी 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 कन्या 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 होती जे साथी ग. सात्विक पुण्यवानाच्याच घरात जन्माला येतात. लोक म्हणत असतील कीर्तनकार लोकांनी असं करू नये. अरे कीर्तनकार लोक काय करतात बिचारे, थोडे 2 पैसे जास्त घेतात. मी त्यांची बाजू घेतो असं नाही. गुणवानांना खूप पैसे लागतात, सप्ताह करणं अवघड जातं. अरे तुमची नवरी सजवायला जातात तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये, गरज नसताना तरी 40,000 रुपये 20,000 रुपये देतात. ते चालतं? हे असं हे गणवेश इकडे रे. तुझं गाव कोणतं? हा, सुटरेपाडा. पा किती सुंदर कपडे वाटतात त्याचे, किती सुंदर. सुटरेपाडा ते मालवी माहित नाही कुठे. सुटरेपाडा कुठे आलं ते गाव? मेरगावच्या. किती सुंदर डोळे त्याचे, किती सुंदर गंध लावलाय. आत्याना पोरेले गंध लावानी बी लाज वाटत. मी का मालका लोक नाव ठेवतील. अरे तू मुसलमान समाजना व्यक्ती एवढीशी दाढी ठेवायला लाज वाटत नाही त्याला, याला गंध लावायला लाज वाटत. आणि या धर्मात जन्माले कसं आली ना, किती गोड. सुटरेपाडा. आता रे तू कुठे ना पाडा? औरंगाबादचा. पा कुठला आहे? किती गोड आहेत. टेढा किती गोड आहे. हे पा इकडे का किती छोटे लोक आहेत. हे सात्विक आहेत महाराज, यांचे कपडे सुंदर आहेत. आपला कपडा सोडते ना आपण, वय काय जातं आपण कशा आहेत. काहीच ना कपडा त्यासले सांगतं वास इरा ना रे. धुई टाक काही ते इथला येडा त्या बन्यांना वाटली तर इरा ना का नाही चालले. काही लोक वासच येते महाराज, रातभर गटारमा पडेल राहतात. सकाळ मग सांगतो मी कुठे होतोय, तू डोस द्यायला होता
तय ती सांगत असं आहे का? अशा पोरेसपेक्षा अकला गोड आहेत मला. झोपडी माकार आहेत ना, पण अशा मायबाप पुण्यवान होतील. बाबा खरंच तुम्ही मेल्यावर जिवंत राहणार, म्हणजे आता आहेतच खरंच ना. 2-3 एकर जागा दान देणं हे सर्वांच्या कक्षेतली गोष्ट नसते. आणि त्यांनी जर धार्मिक कामासाठी दान दिलेले असेल, किती चांगली व्यक्ती आहेत. आपण पेनारा पोऱ्याला दान देतो, ले तू बी पेन माल बी लईस. अशा बी काही निर्लज्ज बाप होते बरं. काही काही गाव माटे नाही होणार, हाटे बी होतीन ते. मी त्यातले तेच म्हणसू काय. सात्विक मुलं, एक सात्विक मुलगा असला तरी अख्ख्या गावाचं नाव प्रसिद्ध होतं महाराज. एकच. आमचे राधेश्याम महाराज, आमचे योगेश महाराज हे समाजामध्ये जेव्हा कीर्तनाला जात असतील, कुठले हो तुम्ही? आधार महाराज कुठले हो तुम्ही? तुम्ही तुमचं नाव सांगता का तुमच्या वडिलांचं नाव सांगतात? पण आधी कोणाचं नाव सांगतात? मी वरझडी नाही. वरझडी 3 गाव आहेत. गुजरात मा बी एक वरझडी. मी तर औरंगाबाद निकडे गो तर ती बी एक वरझडी. आणि यारावा नांगे एक वरझडी. मेथी नांगे नाही बरं आहे. कशी हो तुम ना गाव? ह्यानापेक्षा आम्ही कशी आहेत? कड्र कतो नाही. काही काही गावेस ना नावे जातमुळे राहत. हा ते का तुम ते कर्ज कड्र कोणतं, कोणती जात नाही ते नाही सांगावं मी. ते का वरझडी कोणतं ते का? काही जातमुळे प्रसिद्ध, काही व्यक्तीमुळे प्रसिद्ध, काही गुणांमुळे प्रसिद्ध. आता ही आयण्याचे लेख आहे. ही आयण्याची मुलगी समोर बसलेली आहे. भविष्यात ते आयना टेकडीवाला आहे असं जरी म्हटलं जात असेल, परंतु गावाचं नाव प्रसिद्ध एखाद्या चांगल्या व्यक्तीमुळे होत असते. सात्विकता माणसाला प्रसिद्ध करत असते. सात्विकता माणसाला माणसांमध्ये नाव देत असते. म्हणून सात्विकता जीवनात असावी. सात्विकतेचा स्वीकार केलेली माणसं यांना रडावं लागतं. खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. सात्विकता खूप त्रास देते. महाराज माझ्या ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना किती त्रास झाला, माझ्या तुकोबारांना किती त्रास झाला. सात्विक असलेल्या माणसांनाच लोक छळतात. ज्या झाडाला जास्त फळं आलेले असतात ना, त्यालाच लोक दगड मारतात. काय आणि लोकांना दगड घेताना काही वाटत नाही महाराज. पण त्यांच्या घरात जेव्हा त्यांचा दगड होतो ना, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण फार पाप केलं असेल म्हणून हा दगड आपल्या घरात आलाय. म्हणून सात्विक या शब्दाचा अर्थ ज्याचे शब्द मधुर असतील. सात्विक या शब्दाचा अर्थ ज्याचे कपडे बाहेरही सुंदर असतील आणि हृदय सुंदर असेल, तो सात्विक आहे. आणि सात्विक असतो तो केवळ आपल्या परिवाराचाच उद्धार करतो असं नाही, तो आपल्या गावाचाच उद्धार करतो असं नाही. त्याचे मामाचं गाव जे असतं, ते मामाच्या गावातील कुळाचाही उद्धार करत असतो. म्हणून शब्द कसा आहे? कुडी कन्या, कुडी पुत्र होती जे सात्विक. सात्विक या शब्दाचा दुसरा खरा अर्थ सांगेल मी. सात्विकता म्हणजे ईश्वराशी जुळणं. विठला 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 विठला. हात जोडून माझी प्रार्थना आहे श्रोतांना, मातांना, दादा आप्पांना. सुंदर किती का मुलं असेनात, पण त्यांची योग्यता लोकांमध्ये त्यांच्या समोर कधी गाऊ नका. मी आवडीने सांगतो. चाय बेटा कितना प्यारा हो, उस सिर पर चढ़ाना चाहिए. चाहे बेटी कितनी सुंदर हो, उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना ना चाहिए. भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना ना चाहिए. भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना
सात्विकता आहे. आणि सात्विक मुलाला हे कळतं, पण सात्विक असून जर घरच्यांना त्रास देत असेल तो सात्विक नाही. जिस पिता ने तुझको पाला है उसका दिल कभी ना दुखाना चाहिए. जिस माँ ने तुझको जन्म दिया, जिस माँ ने तुमको जन्म दिया, उसे कभी सताना ना चाहिए. आणि आम्ही ते करतो. काही काहीतरी एवढे नालायक आहेत, इकडचे नाही सांगत, मी तिकडचे सांगतो जिकडे तुमचे नातेवाईक नसतील तिकडे. मन बाप चांगला आहे, पण मनमाय डोकाला ताण आहे. काय शब्द वापरतोस? पण महाराज कोणतीच माय नसते तशी, कोणताच बाप नसतो, आणि सुनही तशी नसते बिचारी. पण आपला झालेला गैरसमज असतो. इथं कमी संख्या आहे मातांची म्हणून हात जोडून प्रार्थना करेन. तुम्ही कष्ट खूप करतात, तुमच्या सुनांकडे पण प्रेमाने पहा आणि तुमच्या सासवांकडे सुद्धा तुम्ही प्रेमाने पहा. यास मग काही ताकद नाही नारा निघाणी, आई ताकद तुम फाईन भेटस. यास मग ताकद नाही. भावले सवडीने भावनी इच्छाच होत नाही म्हणा भाऊ पण मी नारा निघाल पाहिजे. पण कान आथंग बरात तुम्हीच बैल निघत करशात का एकला, आणि तुम्ही काही लेडी रे का, तुम्हाला काही उगताय का, आणि तुमच्याच पण पेटी जाय का. हा मग तो म्हणून खरंय जय देव जय देव जय मनी बायको, तू जे जे सांगे ते मी ऐको. मग तडेन तो हिरो आय मी दैडीला बी ठेवाव नाही, दैड्याला बी ठेवाव नाही, एकला रासू साल बरसू तुला 5% चुला वागाल अन्न सुधर. आणि दल्ली बी तशीच राज एखादी ती नक्की ते मला चालाव नाही चालाव नाही चालाव नाही चालाव नाही. आता नाही सांगत मी तथ्यानं सांग राहून कथ्या काय आठेनं सांग राहून आठेनं बी काय सांगताय. म्हणून हात जोडून प्रार्थना. सात्विक मुलं तुम्ही सुंदर असाल म्हणून तुमचे मुलं सात्विक आहेत. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एकदा सांगितलं होतं महाराज, तुम्ही लक्षात घ्या कधीतरी, जेव्हा नोटबंदी झाली होती तेव्हा सांगितलं होतं, मी माझ्या देशासाठी घरादाराचा त्याग केलाय. मी माझ्या भारतासाठी माझी आई सोडली, मी माझ्या भारतासाठी माझा परिवार सोडला. तुम्हाला मी परिवार सोडायला सांगत नाही, फक्त परिवाराला जोडून ठेवायला सांगतोय. आणि परिवाराला जर जोडायचं असेल तर सात्विकता फार महत्वाची. सुखाच्या प्रकारात सुद्धा सात्विक सुख मानले, बुद्धीच्या प्रकारात सुद्धा सात्विक बुद्धी मानलेली, आणि कर्माच्या प्रकारात सुद्धा सात्विक कर्म मानलेले. सात्विक कर्म असेल म्हणजेच सात्विक बुद्धी, आणि जिथं सात्विक बुद्धी सात्विक कर्म असेल तिथं सात्विक सुख आल्याशिवाय राहणार नाही. तर सात्विक कर्म कोणतं, सात्विक सुख कोणतं, या बाबतीत जेव्हा प्रश्न जगद्गुरु तुकोबारांना केला गेलाय तेव्हा जगद्गुरु तुकोबार आहे तिसऱ्या चरणात ते कर्म सांगतायत.